बनवणार आहोत मेंदू वडा. लागणारं साहित्य: उडदाची डाळ भिजलेली. उडद डाळ अशी भिजून घ्यायची. मी सकाळी भिजत घातली होती धुवून. कधीही मेंदू वडा जर करायचा असेल तर आपण उडद डाळ तशीच भिजू घालायची नाही, पाणी टाकलं की तशीच भिजून घ्यायची. पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग त्याच्यात दुसरं पाणी टाकायचं, मग भिजत ठेवायची. कमीत कमी 5 ते 7 भिजत तास ठेवायची भिजत. भिजल्यानंतर ही अशी उकळी उडद डाळ ही बघा. अशी झाल्यानंतर मग ही मिक्सरमधून काढायची. हे बघा, ही मिक्सरमधून मी काढलेली उडदाची डाळ ही बघा. आणि मिक्सरमधून काढल्यानंतर आपल्याला मेंदू वडा करायचा. यासाठी याच्यामध्ये आपल्याला सोडा किंवा तेल काहीच टाकायचं नाही, फक्त मीठ टाकायचं. उडदाची डाळ मिक्सरमधून काढल्यानंतर त्याला कमीत कमी असं फेटायची. 7-8 मिनिटं फेटून घ्यायची पूर्ण. हे बबल दिसतात का तुम्हाला? हे बघा, हे बघा, असे आले पाहिजे. जेणेकरून असं जर केलं ना तर आपला उडदाचा वडा काय तेल पिणार नाही. आता मी हे असं 7-8 मिनिटं करणार आणि झाकून ठेवणार. आणि नंतर मग आपल्या सांबारचं साहित्य. आपण आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे सांबार फोडणी देणार होता पुन्हा. त्यासाठी मी राई टाकत आहे. राई म्हणजेच मोहरी, जिरे, टाकत होता कांदा, ऑनियन, लसूण, अद्रक. आणि त्याच्यानंतर आपण टोमॅटो टाकणार आहोत. कारण लसूण अद्रकाची पेस्ट काय होती, तळल्या जाते नाही. टोमॅटो टाकले की त्याच्यात पाणी असतं आणि ते लवकर तळल्या जात नाही. त्याच्यामध्येच मी लाल मिरची टाकणार आहे. ती पण तळून घेणार आहे. तुम्हाला दाखवते मी सांबार मसाला कोणता टाकला आहे. एव्हरेस्टचा टाकलेला आहे. मी तेवढी टाकत आहे कारण सांबार मसाल्यासाठी सांबार मसाला टाकल्याशिवाय त्याला चव येणार नाही. आणि राहिला आता एव्हरेस्ट मी काय टाकत आहे, लाल तिखट पावडर मसाला टाकत आहे, मिरची पावडर. जास्त नाही टाकत कारण मुलं थोडं कमी तिखट खातात, जास्त नसतं. पूर्ण झालंच नाही ते आपण काय टाकणार त्याच्यात. त्याच्यामध्ये राहिले स्वाद टाकायचं मी. आपण काय ठेवतो ते चाळणीवर ठेवायचं आणि असं करायचं. आपल्याकडे साचा नसला तरी काही हरकत नाही. आपण ही सोपी प्रत्येकाच्या घरी हे असणारं साहित्य त्याच्यापासून आपण मेंदू वडा करणार आहोत. ते बघा, असं घ्यायचं आणि असं फोडायचं. हाय फ्लेमवर टाकल्यानंतर काय केलं, लगेच खाली सुटला जातो तो वडा.